शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर स्वागत करतो। तर मित्रांनो या ठिकाणी एक प्रोजेक्ट आपण बघतोय की पाण्याचा उपयोग आपण नेमकी कसा करावा। तर यासाठी आपण आपल्या सोबत जे सर आहेत त्यांच्याकडून संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर नमस्कार सर। नमस्कार। एकदा आपला परिचय आणि हा जो प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी उपयोगी त्याविषयी थोडक्यात माहिती सांगावी। तर नाशिक जवळ इंदोरे नावाचा एक लघु पाटबंधारे तलाव आहे आणि ह्या तलावावर याची सिंचन क्षमता 157 हेक्टर होती। 157 हेक्टर। परंतु तलाव बांधला तेव्हापासून याच्यावर 22 हेक्टर पेक्षा कधीही सिंचन जास्त झालेलं नाही, कारण यांचा कॅनल हा मुरबाड भागातनं जात होता। ओके। आणि मुरबाड जागा जात असल्यामुळे त्याचा पाझर खूप जास्त होता, त्यामुळे 20-22 हेक्टरच्या वर इरिगेशन कधी झालं नाही। ओके। मग त्यांनी काय केलं, त्या कॅनलचे गेट वेल्ड केले आणि असं एक चेंबर ओके धरणाच्या जवळ बांधलं उंचावर। धरणातलं पाणी 2 पंप 25 HP एक असे 2 पंपाच्या सहाय्याने पाणी उचललं। ओके। त्या दोन्ही पंपाचा मिळून डिस्चार्ज आहे 100 लिटर प्रति सेकंद। 100 लिटर प्रति सेकंद, त्याला आपण LPS असं म्हणतो। ओके। तर 100 LPS पाणी याच्यामध्ये या टाकीमध्ये त्या 2 पंपाचं पडतं। स्टोरेज केलं पूर्ण? स्टोरेज नाही करत, वितरण लगेच। तर या छोट्याशा टाकीमध्ये पडतं। याचा डायमीटर आहे 3 मीटर आणि उंची आहे 2 मीटर जमिनीपासून। 3 मीटर बाय 2 मीटर। ओके। तर ह्या गोल टाकीत पडतं, याच्या 100 लिटर पाणी पडतं। त्यांनी 100 सभासद आहेत त्यांचे। ओके। तर प्रत्येक सभासदाला एका पाईपाचं पाणी। ओके। अशा पद्धतीने त्याच्यावर 100 पाईप, हे जे पाईप जरा पाईप दाखवा, हे एका लेवलला बसवले। म्हणजे 2 बाय 3 जे बनवलेलं आहे त्यातून 100 कनेक्शन काढले। या मधल्या टाकीमधनं 100 कनेक्शन काढले। प्रत्येकातनं आता आपोआप डिवाइड होतं, ते एका लेवलला असल्यामुळे 1 LPS बरोबर। ज्याचा आता हे 2 शेतकरी आहेत, इकडे 1 शेतकरी आहे, इथे 4 शेतकरी आहेत बरोबर। तिथे 11 शेतकरी सुद्धा एका ग्रुपमध्ये आहेत। एका ग्रुपमध्ये। तर त्यांचं पाणी हे असे कंपार्टमेंट टाकून डिवाइड करून घेतलं। ओके। म्हणजे टोटल 100 आहेत। टोटल 100 आहेत आणि त्यांचे ग्रुप केले बरोबर। आता हा ग्रुप आहे 3 लोकांचा, यांचं शेती 1 किलोमीटर अंतरावर आहे बरोबर। हे पाणी तिथे जातं, तिथं असं छोटं डिस्ट्रीब्युशन चेंबर बनवलं 1000 लिटरचं, त्याच्यात ते पाणी टाकलं जातं 3 LPS। हे 3 LPS त्यांनी त्या लोकांनी स्वतःच्या खर्चाने हे पाणी आपल्या तिथं नेलंय बरोबर, शेताच्या जवळ। तिथं 3 LPS पाणी टाकलं जातं, त्याच्यावर 3 पाईप बसवले। ओके। डिवाइड होतं, लोकांनी आपल्या विहिरीत ते पाणी सोडलं प्रत्येकाने। ओके। पाईपने स्वतः घेऊन गेले, विहिरीत सोडलं आणि तिथून मग आता ते द्राक्ष बाग, भाजीपाला असं करायला लागले। आता त्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी खूप आहे। ओके। तुम्ही नजरेने कळू शकता की बघा सगळ्यांना पाणी सारखं चाललं, सगळ्यांना सेम जातं, प्रेशर तेवढं असल्यामुळे ते सेम पाणी एका लेवलला असल्यामुळे कोणाला कमी जास्त पाणी जातं। आणि याच्यावर कुठे वॉल लागत नाही, काहीच नाही, कुठं कॉम्प्युटर लागत नाही डिवाइड करायला, कुठलं यंत्र लागत नाही, मोटर नाही, काही नाही, मोटर नाही, काही। तरी पण किती लिटर पाणी एकाला गेलं हे याच्यावर मोजता येतं। ओके। घनफळावर आधारित पाणी पुरवठा अशी ही सिस्टीम आहे आणि त्यामुळे शेतकरी इतके खुश आहेत की 20 वर्षापासून ही पाणी वापर संस्था बिनबोभाट चालू आहे। आणि या पाणी वापर संस्थेने हा खर्च शासनाकडनं नाही, स्वतः पैसा उभा करून त्यांनी केलेला आहे। आता असं आपल्या पाणी वापर संस्थेच्या मुखाशी किंवा कुठलेही छोटे छोटे तलाव आपल्या भागामध्ये आहेत, त्या लोकांनी जर हे केलं तर त्यांना याचा खूप बेनिफिट मिळेल। या तलावाचं इरिगेशन सिंचन क्षमता 157 होती, 22 हेक्टर इरिगेशन करत होते, आता हे 300 हेक्टर इरिगेशन करतात। सर याच्यासाठी एरिया किती लागतो सरासरी, जो डिवाइड आपण एका ठिकाणी पाणी करणार आहे आणि नंतर लाईन करणार आहे, त्याच्यासाठी 3 बाय 2 मीटर तेवढी जागाच पुरते? खूप 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 झाली। 100 हेक्टर साठी 3 बाय 2चं खूप झालं। ओके। याच्यासाठी एकंदरीत प्रोसेस काय, जर शेतकऱ्यांना काही करायचंय, आता आपला समजा जसं नेवासा भाग आहे, त्या भागात जो गोदावरीचा बेल्ट आहे तिथून आसपासची शेती आहे त्यांना दूर पडतं, पाणी येत नाही, त्या लोकांना जर एकत्र येऊन करायचं तर याच्यासाठी प्रोसेस काय करू? याच्यासाठी तुम्हाला आधी जलसंपदा विभागाकडनं, म्हणजे तो तलाव जर जलसंपदाकडे असेल तर जलसंपदा, जर जलसंधारणाकडे असेल तर जलसंधारण, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही पाणी वापर संस्था स्थापन करायची। त्यांच्याकडनं तुमच्या पाण्याचे हक्क मागून घ्यायचे, तुमच्या वाट्याचं पाणी। ओके। आणि वाट्याचं पाणी तुमच्या याच्यात आलं की त्यांना सांगायचं की इथून पुढचं हे डिस्ट्रीब्युशन
ते आमचं आम्ही करणं पाणी वापर संस्था करेल. पाणी वापर संस्थेला पाटकरी लागत नाही. ओके. एकाच वेळेस सगळ्यांचं डिव्हिजन. गव्हर्नमेंट मदत करतं याला किंवा स्वतःच्या खर्चाने? हा, जर शासनाकडे निधी उपलब्ध असेल तर शासन निश्चितच तुम्हाला मदत करेल. पण शासनाचा निधी उपलब्ध होईपर्यंत वाट बघायची नसेल तर शेतकऱ्यांनी स्वतः एकत्र यावं, याचं कॉन्ट्रीब्युशन करावं आणि हे पाणी आपलं आपलं वाटून घ्यावं. ओके. तर खूप छान माहिती शेतकऱ्यांना दिलं, कारण शेती आणि पाणी हा एक प्रमुख विषय शेतकऱ्यांचा असतो. शेतीला जर पाणी असेल तरच ती शेती उपयोगाची असते आणि पाण्यासाठी आपण कसे सोर्सेस उपयोगात घेऊ शकतो तेही कमी खर्चात, म्हणजे कुठल्याही मोटरीची गरज नाही, कुठल्याही आपल्याला खर्च लागणार नाही, या पद्धतीने ते सोर्सेस आपण कसे उपयोगात घेऊ शकतो हे सरांनी माहिती दिली. सरांचा एक परिचय आपण घेऊ, कारण परिचय सुद्धा राहिलाय. सर तुमचा एक परिचय द्यावा. मी प्रोफेसर डॉक्टर प्रदीप भलगे, वाल्मीमधनं मी रिटायर झालो आणि आता सध्या एका खाजगी इन्स्टिट्यूट, खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज, हायटेक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या वाळूज असणाऱ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी प्राध्यापक आहे. आणि समाज प्रबोधनाचं काम करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन यावर आम्ही व्याख्यान हे देत असतो. आणि याच्याबद्दल जर कोणाला करायचं असेल, डिझाईन करायचं असेल तर ती मदत सुद्धा मी करतो. तुमच्या डिपार्टमेंटचे इंजिनियर असेल तर त्यांना मी याचं शिकवून देतो आणि ते तुम्हाला पुढे तुमच्यासाठी मॉडेल डिझाईन करून देऊ शकतो. गव्हर्नमेंट सुद्धा याच्यात मदत करते आहे. प्रधानमंत्री कृषी PMKSY जी योजना आहे, या योजनेमध्ये आपल्याला पर क्रॉप मोर ड्रॉप करायचं आहे. पाण्याची कार्यक्षमता वाढवायची आहे. तुम्ही हे जर मॉडेल बनवलं तर पाण्याची कार्यक्षमता तुमची ताबडतोब वाढते आणि पर ड्रॉप मोर क्रॉप तर आहेच. तर नक्की सरांनी, डॉक्टर सरांनी खूप चांगली माहिती आपल्या सर्व शेतकऱ्यांना दिली, त्यांचा परिचय दिला. ज्याही शेतकऱ्यांना असा विषय असेल की तुम्ही एकंदरीत काही ग्रुप एकत्र येऊन हा प्लॅन तुम्हाला आखायचा आहे, करायचा आहे आपल्या शेतीसाठी, तर नक्की संपर्क साधू शकता. किंवा वाल्मीला जे आपलं ऑफिस आहे जल व भूमी विभागाचं, त्यांच्याशीही संपर्क आपण साधू शकतो किंवा डॉक्टर सरांशीही संपर्क आपण साधू शकतो. मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही मलाही कमेंट करा. कुठली अडचण असेल तर डायरेक्टली मी सुद्धा सरांचा कॉन्टॅक्ट तुमच्याशी करून देऊ शकतो. नक्की. तर सरांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.